बऱ्याच लोकांना खूप मोठा गैरसमज झालाय तर हो, गॅसच्या जवळनं फोन ठेवण्याने ब्लास्ट होतो. पण मी फोन नाही ठेवत, ट्रायपॉडला फोन लावताना कव्हर काढून घेते. सो मग तेच असतं. त्यानंतर स्वयंपाक करत असताना बुगू मध्ये चॉकलेट घेऊन आला आणि त्याला मी बोलत होते की मला एक दे, तर हो म्हणला. आणि बाळाची पप्पी दिवसभर कितीही घेतली ना तरी कमीच वाटतं. त्यानंतर रात्रीचा स्वयंपाक ना मी खूप कमी करते. कधी कधी तर स्वयंपाक पण बनवत नाही. म्हणजे की हे बोलतात की दुपारी जेवण केलं ना मग मला रात्री भूक लागत नाही. सो मग हलकं काहीतरी बनवत असते. आणि बुगूला ओट्स खिचडी खूप आवडते. सो मग तेच करते इथं. तर आज हे बोलले की बेसनची पोळी कर. सो मग तेच करायला घेतले. तर ह्यांचं असं म्हणणं असते की रात्री झोपताना पोट भरून जेवण नाही केलं पाहिजे. म्हणजे की पोटात थोडी का होईना पण जागा शिल्लक ठेवली पाहिजे. तर ह्यांच्या नादाने मला पण तशी सवय लागली आणि रात्रीचं मला जेवण नाही केलं ना तरी पण चालतं. म्हणजे की थोडंफार काहीतरी खात असते. तर इथं बघा बुगूनी एक चॉकलेट खाल्ली आणि त्याला मी बोलत होती की आता दुसरी चॉकलेट नको, नंतर देते. तर मला ना चॉकलेट वगैरे असं लपवूनच ठेवावे लागतात. त्यानंतर तव्याला मी छान असं कांदा घासून घेते जेणे की ना बेसनची पोळी ना अजिबात चिटकत नाही काढताना. नाहीतर कसं होतं, चिटकून बसते आणि ती निघत नाही. तुम्ही बघू शकता किती सहज निघाली बेसनची पोळी. असा होता आजचा व्हिडिओ. चला बाय.